नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आता फ्रेंड्स, आम्ही आहोत गावखडी गावात. आणि तुम्हाला माहिती आहे का, गावखडी गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री उत्सव आहे. तर सोबत माझी आई आलेली आहे. आई इकडे बघ. आई आलेली आहे, अश्विनी आहे, शुभम आहे आणि समित पुढे गेला आहे. तर चला तर मग आपण दर्शन घेऊया. महाशिवरात्री हा उत्सव एकूण 5 दिवसांचा असतो. पण महाशिवरात्री हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी इथे प्रचंड गर्दी होते. तुम्हाला माहितीच आहे की इथे फक्त गावातलीच लोक येत नाहीत, तर दूरदूरच्या गावातून सुद्धा लोक येतात. ज्या मुली इकडून लग्न होऊन दुसऱ्या गावात जातात त्याही इकडे येत असतात या उत्सवासाठी. गावखडी गाव हे 12 वाड्या मिळून तयार झालेलं आहे आणि एक वाडी म्हणजे एक गाव बसेल एवढी मोठी वाडी आहे. आणि एवढ्या मोठ्या 12 वाड्यांचं हे श्रद्धास्थान रामेश्वर मंदिर आहे. 3 दिवस मला यायला नाही मिळालं, पण आज इथे मी आवर्जून आले. माझ्यासारखे अनेक भाविक आज इथे श्रद्धेने हजेरी लावतात. चालली काय ग? थांब. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे दरवर्षीप्रमाणे आजही हळदी कुंकू होता. आणि आज सर्व महिलांचा थाट काही वेगळाच होता. साडी परिधान करणे या भारतीय संस्कृतीचं महिलांनी आजही जतन केलेलं दिसतं. दर्शन घेण्यासाठी आज लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मी आज ठरवलं होतं की देवाचं दर्शन आज मी रांग लावूनच घेणार. खरंच त्यातही वेगळाच आनंद असतो. ही आमची अश्विनी पहा, आज किती सुंदर दिसते. तिचं स्मित हास्यच आज सांगून जाते आपल्याला की ती किती खुश आहे. आणि माझ्याबद्दलच सांगायचं तर मी कधीतरी 6 महिन्यांनी वर्षातून एकदा साडी परिधान करते. आपण इतरांना सांगतो, पण आपणही या भारतीय संस्कृतीचं जतन केलंच पाहिजे ना. मनोज पाटील आणि किशोर पांचाळ यांनी त्यांच्या सुंदर कलाकुसरीने साकारलेली ही सुबक रांगोळी किती मनमोहक ना.
सकाळी मी डोळे भरून रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी पुन्हा हा उत्सव पाहण्यासाठी मी मंदिरात गेले, कारण मला भोवती पाहायची होती. मंदिराला केलेली विद्युत रोषणाई ही अप्रतिम, अगदी डोळे दिपवून टाकणारी.
आता आम्ही मनसोक्त दर्शन घेतलं आणि आरती वगैरे केली आणि आता ॲक्च्युली एक दीपज्वलन पण झालं, पण त्यावेळेला काही मला येता नाही आलं कारण नेमके आमच्याकडे पाहुणे मंडळी आले, त्यामुळे आम्ही हे मिस केलं. खूप फील होत आहे की मला हे दीपज्वलन नाही पाहायला मिळालं. आता थोड्याच वेळात परत नाटक पण चालू होणार आहे. मला वाटते गावखडीच्या आजूबाजूची जी लोक आहेत ती नक्की येत असणार इकडे नाटक वगैरे पाहायला. छान छान नाटक असतात इकडे. काल पोलीस तपास चालू आहे, त्याच्यात तर एकदमच झक्कास होतो. आज पण झक्कास नाटक आहे. तर माझे मला वाटते काही सबस्क्रायबर्स येतच असणार इकडे नाटक पाहायला नक्की. आणि येत असलात ना तर मग कमेंट मध्ये नक्की सांगा. काय सांगणार कमेंट मध्ये? की आम्ही आलो म्हणून गावकडे. हो, कुठलं नाटक बघितलं ना ते पण आणि सांगा. मंदिराचं नाव पण सांगून देतो, रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर. आमचा बाबू थोडा बोबडा आहे. रामेश्वर मंदिर. चला आता पुढे बघूया अजून काय काय प्रोग्राम. नाही अजून बाय बाय नाही केलंय, बघूया अजून काय सगळी. आणि मंदिराच्या आसपास पण पणत्या लावल्या. हो, सगळीकडे तुम्ही पाहू शकता. इथे पण पणत्या लावल्या होत्या, पण आपण मिस केले, आपल्याला नाही मिळालं. आज महाशिवरात्री आणि उद्याचा एक दिवस आहे परत उत्सव, आणि उद्या पण नाटक वगैरे असणार आहे. आणि सगळे लोक जे भक्त आहेत, भाविक आहेत, ते दिवसभर असतात इकडे, कारण दिवसभर सामने वगैरे पण चालू असतात ना. आता बघूया, थोड्याच वेळात नाटक चालू होईल, नाटक पाहायला येईल. अश्विनी खरंच मिस केलं ना आपण. दीपज्वलन पण नाही मिळालं आपल्याला. शुभम हां पुढच्या वर्षी नाटक चालू. जाऊया. चल पटकन, चादरी बिद्री नाही काय करतो. नाटक थोड्या वेळात चालू होईल, पण थोडंसं घरी जेवायला पण गेलं पाहिजे ना. चला घरी तुम्ही पण या. काळो खातून आता आम्ही चाललोय नाटक बघायला. सामसूम आहे पूर्ण, सामसूम. कुठे गेला? सामसूम आहे पूर्ण, सामसूम. हे चुप रे. पूर्ण सामसूम आहे, सगळे गेलेत नाटक बघायला. नाटक चालू पण झालं. ते बघ काय झालं, नाटक बघायला ना थांबलत नाही. झोप आली. नाटक चालू झालं. आता उद्या अजून एक दिवस नाटक असेल. उद्या शेवटचा दिवस आहे उत्सवाचा. चला नाटक चालू झालं. हे बघू आपण काय काय घेतलंय. प्रसाद घेतलाय, मालवणी खाजा घेतला का? मालवणी खाजा आणि काय काय आलेपाक घेतला. आणि काय घेतलंय? खाजा आणि शेंगदाणे. चला हे घे. नाटक बघायला चला.
नाटक संपल्यावर सगळं चालले घरी. फोन कर. हे बघ असा उजेड पडलाय. सबस्क्रायबर्स ना बाय म्हण आता. चल नाटक पण पाहून आलो आता आपण. काय रे शुभम बाबू, बोल त्यांना बाय म्हणून. बाय. शुभम बाबू आमचा झोपी आलाय. नाटक बघता बघता मध्येच झोपून गेला. मग त्याला उठवलं आम्ही, कारण जर लवकर उठवलं नसतं तर रस्त्यामध्ये पण मग तो झोपत चालला असता. आणि आम्हाला मग खूप भारी पडलं असं त्याचं चालणं, त्याला एवढं सांभाळायला. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत, 1 वाजून गेलाय, 1:10. तर आता आम्ही चाललो घर. आमचं आलं. सगळे झोपले, पूर्ण गाव झोपलेलं आहे. तर अशी ही गावची रात्र असते नाटक बघायला गेल्यानंतर. मुंबईसारखं नाही. चला घर आलं. आई आलेली नाही नाटक पाहायला, आई घरी आहे. चला व्हिडिओ इथे स्टॉप करते. गुड नाईट. बाय बाय.